रेपो ॲपमध्ये आपले स्वागत आहे। सर्वप्रथम आपल्याला लॉग इन डिटेल सबमिट करावे लागेल, जे व्हॉट्सॲपवर आले असेल। ॲप आयडी, यूजर नेम आणि पासवर्ड टाइप करा, त्यानंतर लॉग इन वर क्लिक करा। धन्यवाद, तुम्ही यशस्वीरित्या लॉग इन केले आहे। सर्वप्रथम एक सुंदर डॅशबोर्ड दर्शविला जाईल। यामध्ये तुमच्या रेपो प्रक्रियेचे एनालिटिक्स दाखवले जाईल। तुम्हाला नवीन कॅम्पेन तयार करण्यासाठी डाव्या बाजूला असलेल्या 3 ओळीवर क्लिक करावे लागेल। नंतर सेटिंग वर क्लिक केल्यानंतर कॅम्पेन वर क्लिक करा। येथे तुम्ही तुमच्या सर्व कॅम्पेन लिस्ट पाहू शकता। त्यानंतर उजव्या बाजूच्या प्लस आयकॉनवर क्लिक करा। तुम्ही येथे तुमचे कॅम्पेन ॲड करू शकता। सर्वप्रथम तुम्हाला हवे तसे कॅम्पेनचे नाव टाका। तुम्हाला कधीपासून कॅम्पेन सुरू करायचे आहे त्याची तारीख आणि वेळ सेट करा आणि तुम्हाला कॅम्पेन कधी संपवायचे आहे त्याची तारीख आणि वेळ सेट करा। नंतर स्टेटस ऑन वर क्लिक करा, नंतर सबमिट करा। तुमच्या सर्व कॅम्पेन लिस्ट येथे दाखवल्या जातील। तुम्हाला कॅम्पेन मध्ये काही एडिट किंवा डिलीट करायचे असेल तर तुम्ही ते इथून करू शकता। आता एलोकेशन डेटा अपलोड करू, ज्यासाठी आपल्याला पुन्हा 3 लाईन वर क्लिक करावे लागेल आणि ट्रान्झॅक्शन वर क्लिक करावे लागेल आणि नंतर इम्पोर्ट मास्टर वर क्लिक करा। येथे तुम्ही सॅम्पल फाइल डाउनलोड करून पाहू शकता कशा प्रकारे डेटा अपलोड करायचा आहे। त्या प्रकारे तुम्ही डेटा बनवायचा आहे आणि नंतर स्टेटस ऑन ठेवायचा आहे। अपडेट एक्झिस्टिंग डेटा मध्ये तो लोन नंबर आधीपासून असल्यास बाकी डिटेल्स अपडेट होईल। मग आपण तयार केलेली कॅम्पेन निवडावी लागेल, ते निवडा। त्यानंतर तुम्ही तुमची फाईल अपलोड करू शकता। मग तुम्ही सबमिट वर क्लिक करा। आता तुमचा डेटा अपलोड झाला आहे। यानंतर फाईल मास्टर वर क्लिक करा। यामध्ये तुम्ही अपलोड केलेली फाईल, त्याचे नाव आणि फाउंड, डिस्पोज टोटल रेकॉर्ड, सर्च रेकॉर्ड आणि फाईल कोणत्या तारखेपर्यंत व्हॅलिड असेल हे पाहू शकता। त्यानंतर तुम्ही फाईल एडिट किंवा डिलीट करू शकता। तुम्ही स्टेटस ॲक्टिव्ह आणि इनॅक्टिव्ह देखील करू शकता। तुम्ही स्टेटस इनॅक्टिव्हेट केल्यास तुम्ही एजंटला दिलेले एलोकेशन त्याला दिसणार नाही, मग ते त्यावर काम करू शकणार नाही। त्यामुळे फाईल ॲक्टिव्ह असेल तरच लोक त्यावर काम करू शकतील। यूजर मॅनेजमेंट मध्ये तुम्ही नवीन सुपरवायझर आणि एजंट तयार करू शकता आणि त्यांना ॲक्सेस देऊ शकता की ते कोणत्या कॅम्पेनमध्ये काम करू शकतात आणि यासह आणखी काय काय करू शकतात। आता सुपरवायझर कसा तयार करायचा ते पहा। सुपरवायझर तयार करण्यासाठी सुपरवायझर वर क्लिक करा। त्यानंतर उजव्या बाजूच्या प्लस आयकॉनवर क्लिक करा आणि ज्या व्यक्तीला सुपरवायझर बनवायचे आहे त्याचे डिटेल्स भरा। उदाहरणार्थ, प्रोफाइल फोटो, नाव, आडनाव, ईमेल आयडी,
10 अंकी मोबाईल नंबर, डेट ऑफ जॉइनिंग। तुम्हाला तुमचा सुपरवायझर कोणत्या कॅम्पेनमध्ये ऍड करायचा आहे ते कॅम्पेन निवडा, नंतर अपडेटवर क्लिक करा। स्टेटस चालूच ठेवा। सुपरवायझर ऍक्सेस मध्ये तुम्ही तुमच्या सुपरवायझरला कोणता ऍक्सेस देऊ इच्छिता। व्ह्यू कॅम्पेन, ज्यामध्ये तुमचा सुपरवायझर फक्त कॅम्पेन पाहू शकतो, त्यावर क्लिक करा आणि ते चालू करा। ऍड कॅम्पेन, ज्यात सुपरवायझर कॅम्पेन ऍड करू शकता। तसेच कॅम्पेन एडिट आणि डिलीट, ज्यामध्ये कोणताही कॅम्पेन तुमचा सुपरवायझर ऍड किंवा डिलीट करू शकतो। आणि ऍड एजंट, एडिट एजंट, डिलीट एजंट देखील करू शकतो। त्याचप्रमाणे इम्पोर्ट मास्टर मोठ्या प्रमाणात अपलोड करू शकता आणि डिस्पोजिशन समरी पाहू शकता। तुम्हाला हवा तो ऍक्सेस तुम्ही देऊ शकता। त्यानंतर शेवटी सबमिट वर क्लिक करा। मग सुपरवायझर पूर्णपणे तयार झाल्यानंतर ते सुपरवायझर लिस्ट मध्ये दिसून येईल। तुम्ही सुपरवायझर एडिट आणि डिलीट करू शकता आणि तुम्ही सुपरवायझरला दिलेल्या ऍक्सेस मध्ये चेंजेस देखील करू शकता जेव्हा आपल्याला आवश्यक असेल। तुमचा सुपरवायझर तयार झाला आहे। तुम्ही तुमच्या पॅकेजच्या बेसिसवर कितीही सुपरवायझर तयार करू शकता। आता आपण एजंट कसे तयार करावे हे जाणून घेऊ। एजंट तयार करणे खूप सोपे आहे। सर्वप्रथम आपल्याला यूजर मॅनेजमेंट वर क्लिक करावं लागेल आणि नंतर एजंट वर क्लिक करावं लागेल। त्यानंतर उजव्या बाजूच्या प्लस आयकॉन वर क्लिक करा। सर्व एजंट डिटेल्स भरायचे आहे। उदाहरणार्थ प्रोफाइल फोटो, नाव, आडनाव, ईमेल आयडी, दहा अंकी मोबाईल नंबर, डेट ऑफ जॉइनिंग। तुम्हाला तुमचा एजंट ज्या कॅम्पेन मध्ये जोडायचा आहे ते निवडा। आपण एजंटला कितीही कॅम्पेन मध्ये ठेवू शकता आणि नंतर अपडेट वर क्लिक करा। स्टेटस चालू ठेवा। आता तुम्ही तुमचा एजंटला कोणता ऍक्सेस देऊ इच्छिता, तो डिस्पोजिशन समरी पाहू शकतो किंवा नाही। सर्च लॉग मध्ये एजंट त्याच्या फोनवर शोधलेली वाहने पाहू शकतो किंवा नाही। जर तुम्ही ऑन वर क्लिक केल्यास एजंट पूर्ण ऍक्सेस करू शकतो। नंतर सबमिट वर क्लिक करावे। एजंट जोडल्याबरोबर तुम्हाला एजंट ऍड सक्सेस दाखवले जाईल आणि तुम्ही तयार केलेल्या सर्व एजंटची यादी येथे दाखवली जाईल। आता आपण डिस्पोजिशन कसे तयार करावे हे जाणून घेऊ आणि आपण डिस्पोजिशन का क्रिएट करतो। तुमच्या एजंटला वाहन कुठेही आढळल्यास किंवा त्यांनी रोख रक्कम गोळा केली किंवा चालक वाहन घेऊन पळून गेला, त्यांची माहिती तुमचा एजंट रिमार्क्समध्ये लिहू शकतो आणि त्या वाहनाची माहिती मिळत राहावी त्यासाठी आपण डिस्पोजिशन बनवतो। सर्वप्रथम आपल्याला सेटिंग्स वर क्लिक करावे लागेल। त्यानंतर तुम्हाला डिस्पोजिशन वर क्लिक करावे लागेल, नंतर प्लस आयकॉन वर क्लिक करावे लागेल। मग आपल्याला डिस्पोजिशन ऍड करावे लागेल। एंटर डिस्पोजिशन। तुमच्या डिस्पोजिशन मध्ये तुम्हाला हवे ते लिहू शकता। सब डिस्पोजिशन, यामध्ये तुम्हाला जो काही डिस्पोजिशन क्रिएट करायचा आहे तुम्ही कॉमा टाकून अनेक डिस्पोजिशन तयार करू शकता।
सबमिट वर क्लिक करा. तुम्ही केलेल्या सर्व डिस्पोजिशनची लिस्ट येथे दाखवले जाईल. तुम्ही डिस्पोजिशन एडिट आणि डिलीट करू शकता. आता आपण डिस्पोजिशन कसा बनवायचा हे शिकलो. आता आपण पाहूया कस एजंट वाहन शोधू शकतो. सर्वात पहिल्यांदा डॅशबोर्डवर येऊन डाव्या बाजूच्या 3 डॉटवर क्लिक करा. वाहन शोधा विकल्पावर क्लिक करा. त्यानंतर ॲडमिनने कॅम्पेन मध्ये ज्या एजंटला ठेवलं आहे ते एजंटला दिसेल. एजंटला कॅम्पेन निवडणे आवश्यक आहे. त्यानंतर ओके वर क्लिक करा. स्कॅनवर क्लिक केल्यानंतर काही परवानग्या स्वीकारून आपला कॅमेरा उघडतो, ज्याने आपण वाहन स्कॅन करू शकतो किंवा आपण वाहन क्रमांक चेसिस क्रमांक टाईप करूनही शोधू शकता. त्यानंतर त्या वाहन क्रमांकावर क्लिक केल्यानंतर वाहनाची सर्व माहिती दाखवली जाईल. जसे की फोन क्रमांक, कर्ज रक्कम आणि वाहनाची माहिती. जर ते वाहन रस्त्यावर एजंटला सापडले आणि वाहनाच्या मालकाशी बोलल्यानंतर एजंटने रोख रक्कम गोळा केली, त्यानंतर एजंट उजव्या बाजूच्या तिकीट आयकॉनवर क्लिक करेल. त्यात तो डिस्पोजिशनवर क्लिक केल्यानंतर आणि डिस्पोजिशन निवडल्यानंतर एजंटला सबडिस्पोजिशन निवडणे आवश्यक आहे. त्यानंतर रिमार्क मध्ये तो महत्त्वाची माहिती लिहू शकतो. त्यानंतर सबमिटवर क्लिक करावे लागेल. खूप सोप्या पद्धतीने एजंट वाहन शोधू शकतो आणि सर्व माहिती ॲडमिन म्हणजे तुम्ही सहज बघू शकता. एनालिटिक्स वर क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व माहिती दाखवली जाईल. त्यात आपण डिस्पोजिशन समरी पाहू शकतो. लॉगिन लॉग वर क्लिक केल्यानंतर आपण हे पाहू शकतो की ॲपमध्ये किती लोकांनी लॉग इन केले आहे किंवा लॉग आउट केले. ॲक्टिव्हिटी लॉग मध्ये हे पाहू शकतो की एजंट आणि सुपरवायझर ॲडमिनने दिवसभर काय केलं आहे आणि कोणत्या लोकेशनवर आहे. सर्च ॲक्टिव्हिटी मध्ये हे पाहू शकतो की कोणता युजरने कोणती वाहने शोधली आणि कोणत्या लोकेशनवर आहेत.
डॅशबोर्डच्या डाव्या बाजूला असलेल्या 3 डॉटवर क्लिक करा. एजंट आणि सुपरवायझरला पंच इन वर क्लिक करावे लागेल. ॲडमिन, एजंट आणि सुपरवायझरची अटेंडन्स आणि लॉग इन आणि लॉग आउट देखील पाहू शकता. एजंटला कोणता कॅम्पेन अलोकेशन करण्यात आला आहे. रेपो अलोकेशन वर क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता आणि तुम्ही लोन डिटेल्स देखील पाहू शकता. यामध्ये तुम्ही किंवा तुमच्या सुपरवायझरने डिलीट केलेली कोणतीही फाईल तुम्ही पाहू शकता किंवा रिस्टोअर करू शकता. अनमार्क वर क्लिक केल्यानंतर फाईल रिस्टोअर होईल आणि आर्काइव्ह मास्टर वरून फाईल डिलीट केल्यावर ती फाईल कायमची डिलीट होईल. प्रोफाइल फोटो अपडेट करण्यासाठी 3 डॉटवर क्लिक करा आणि नंतर प्रोफाइलवर क्लिक करा. त्यानंतर अपडेट प्रोफाइल इमेजवर क्लिक करा. मग तुम्हाला पाहिजे तो फोटो अपडेट करू शकता. जेव्हा तुम्ही वाहन स्कॅन करता आणि वाहन सापडल्यावर येणारा साऊंडला तुम्ही येथून नेहमी चालू किंवा बंद करू शकता.